नमस्कार, जय शिवराय. स्वानुभव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. येथे मिळेल आपल्याला आर्थिक सक्षम करणारी शेती व अध्यात्म याबद्दल विस्तार ज्ञान. आजचा विषय विखारा, मार्कंडेय आणि धोड. आपण सर्वच ज्ञात आहात, नाशिक भूमीला केवळ निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं नाही, तर आपल्याला खूप मोठी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपला विखारा, मार्कंडेय आणि धोडप, जे चांदवड तालुक्यात आणि कळवण तालुक्यात वसलेले आहेत. या तिन्ही डोंगरांना आपण जर बघितले तर तीन डोंगर वेगवेगळ्या नजरेने बघितले जातात. पण थोडं अंतर्मुख होऊन पाहिलं तर त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघता येतं. विखारा म्हणजे मनाची शांतता, मार्कंडेय म्हणजे आत्म्याची साधना आणि धोडप म्हणजे जीवनाला शक्ती आणि जागृती देणारं एक स्थान. ही ऐतिहासिक दृष्ट्या एक धार्मिक परंपरा आहे असा दावा करण्यापेक्षा त्याच्या भौगोलिक जवळकीचा आणि स्थानिक श्रद्धा परंपरांचा आध्यात्मिक अर्थ आपण प्रतिकात्मक स्वरूपात घेतला पाहिजे. मार्कंडेय पर्वताचे नाव हे ऋषी मार्कंडेय यांच्या नावाशी जोडले आहेत. पर्वताच्या मध्यावर मार्कंडेय ऋषींचे मंदिर आहे व तिथे एक आश्रम आहे. तिथंच सातमाळा पर्वत रांगेतील अनेक गड किल्ले, धोडप किल्ला व त्याच रांगेत हा विखारा पर्वत आहे. म्हणून मार्कंडेय पर्वताकडे पाहताना मनात एक विचार येतो. माणूस उंचावर गेला की त्याला फक्त जग दिसत नाही, तर त्याला त्याचं स्वतःचं आयुष्य दिसतं, ते फक्त दुरून. विखारा पहाड आपल्याला आपली शांतता दाखवतो, आपल्या बाह्य जगापासून क्षणभर दूर नेतो. मनात अनेक शंका, अविश्वास, स्ट्रेस, माझं उद्या काय होईल ही भीती असते. हे सर्व जर दूर करायचे तर नक्कीच एकदा विखारा पहाडावर जाऊन मन एकाग्र करा आणि तिथे तो अनुभव घ्या. पुढचा धोडप. धोडप हा सातमाळ पर्वत रांगेतील उठावदार शिखर आहे. तसेच हा महाराष्ट्रातील उंच 2 नंबरचा किल्ला आहे. म्हणून धोडप आपल्याला नेहमी एक संदेश देत असतो की फक्त शांत बसणं पुरेसं नाहीये. साधनेपासून मिळालेली शक्ती जीवनात कशी उभारावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धोडप. म्हणून या तिन्ही पर्वतांकडे मी एका आध्यात्मिक प्रवासाच्या 3 पायऱ्यांपासून बघतो. विखारा सांगतो थांब, मन शांत कर. मार्कंडेय सांगतात स्वतःला शोध, साधना कर. आणि शेवटी धोडप सांगतो आता उभा राहा, तुझ्यातील शक्ती जागृत कर आणि तुझ्या आयुष्यातील येणाऱ्या सगळ्या संकटांना सामोरं जा. जर तुम्ही या तिन्हींची सांगड घालून तुमच्या आयुष्यात त्याचं आचरण केलं तर मला खात्री आहे की आयुष्यात एकही संकट उरणार नाही. आणि संकट आलं तर त्याला तेवढ्याच जिद्दीने आणि तेवढ्याच शक्तीने आपण उत्तर देऊन त्या संकटावर मात करू शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी मार्कंडेय पर्वत, विखारा पहाड आणि धोडप किल्ला या तिघांची एकत्र सांगड घालून त्याचा अभ्यास करून आणि त्यांना स्वतः अनुभवून त्यांना आपल्या जीवनात उतरवा. धन्यवाद.